अशोक अशोक कोंडोलीकर कुलकर्णी. कुलकर्णी दोन्ही पण हां आहे. हां हां हां. नाव घालून ठेवा. हे आता कोल्हापूरचे काका काका आज कोल्हापूरचे. हां वडिलांच्या म्हाळानिमित्त बरोबर आहे. त्यांची पण आमच्या घराला भेट झाली भेट झाली. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तिनं संस्कृती माझी हिंदू पण. धर्मशास्त्रीय संस्कृतीनुसार हां तिने अतिशय चांगल्या पद्धतीनं होय म्हाळाचा कार्यक्रम आपल्या हिंदू धर्मामध्ये केला जातो ना. होय बरोबर आहे. त्यांनी छानपैकी कार्यक्रम वगैरे केला, पूजा वगैरे छान केली. हां पाऊल हात पाऊल वगैरे धुणं असं एक कार्यक्रम वगैरे असतो पाहिजे भटजींचा, पाद्यपूजन त्याला म्हणतात. त्या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं विधी पूर्ण केलेला आहे. फोटो काढला काय माझा? फोटो हे व्हिडिओवर दिसते. होय? हो सगळं बरं, दिसते. बरं. तुम्हाला धावते निघाला ना हो? निघाला नाही कसं की आहे. एक नंबर होय. व्हिडिओ चांगली हल्ली सगळं वेगळं. नाही असं सगळं ह्याच्यावर झालं ना आता व्हिडिओवर वगैरे. अनिल पण सारखं हे करत असतोय. हां हां हां. अनिल पण भयंकर आहे. आता हे किती वर्षापासून करताय का काय? आता 50 वर्ष झाली आता. 50 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये तुम्ही? होय होय. बरं. कॅटरिंगचे पण कामाला जातोय. होय काय? भावाचे कॅटरिंग सांगितलं होती ना. मग भाऊ आम्ही आहे. तेच मुलगा म्हणला तर इथं आलाय वगैरे राहिलाय वगैरे सगळं चालू होतं तुमचं. सगळं चालू. मला लहानपणापासून मी यायचे आता. पूजा सत्यनारायण पूजा असते. होय काय? वास्तुशांती, पायाभरणी, हां हां हां. लग्न नावाचं साखरपुडा सगळं आम्ही. होय काय? होय. हां हां हां. कोणाचं पण असलं सांगत जाऊ. नाही इथं काय अडचण नाही, इथं छोटंसं गाव असल्यामुळं आता एकदा इथं एका घरात गेला की सगळ्या घरात गेल्यासारखं आहे. सगळे जाते. जसे काही कार्यक्रम असतील तर ते 100 तुमच्या सांगणारच, तुमच्याकडेच येणार. आम्हाला नको म्हणतात दुसरी. नाही नाही, एकदा स्वभाव पटला की मग काहीच अडचण नाही. आणि असं आमचं विजय असते भाऊ सगळं. हो नाही नाही, विधी चांगला आहे तुमचा. हेच विजय. कसं आहे, जे आपल्या भारतीय संस्कृत किंवा हिंदू समाजात जे काही चालतंय त्या पद्धतीने विधी करणं गरजेचं असतं.